तुम्हाला माहिती आहे का, गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीने आपल्या मनांवरती इतक्या चुकीच्या काही गोष्टी बिंबवल्या आहेत आणि त्याचा कळत-नकळत परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावरती घडताना आपण बघतो किंवा आपल्या रोजच्या वागण्या बोलण्यातून तो खूप हळू दिसू लागतो. फॉर एक्झाम्पल पार्टनर्सकडून अनरिअलिस्टिक अपेक्षा करणं किंवा लहान मुलांची खूप एक्स्ट्रा काळजी घेणं. काळजी नसावी असं माझं म्हणणं नाही. पण मूव्हीजमध्ये किंवा जाहिरातींमध्ये जितक्या प्रमाणात दाखवतात तितकं प्रॅक्टिकली आपण त्यांच्यावरती रेस्ट्रिक्शन्स नाही लावू शकत किंवा तितकं त्यांना डांबून नाही ठेवू शकत. लहान मुलांनाही मोकळीक दिलीच गेली पाहिजे. तसंच मैत्रीच्या बाबतीत एक खूप फेमस डायलॉग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो म्हणजे एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं बन सकते. हा किती चुकीचा समज पसरवणारा एक डायलॉग आहे, हे मी अनुभवावरून खूप ठामपणे सांगू शकते. माझ्या आयुष्यातही खूप अनेक असे मित्र आहेत जे मला गरजेच्या वेळी आधार देतात, चांगलं काहीतरी करण्यासाठी मोटिवेट करतात, सतत एन्करेज करत असतात, जज करत नाही, ऐकून घेतात. मैत्री म्हणजे जर हे नसेल तर दुसरं नक्की काय? असा मला नेहमी प्रश्न पडतो. तुम्ही कितीही चांगल्या फॅमिलीसोबत राहत असाल किंवा तुमचे घरचे खूप चांगले असतील, रिलेटिव्स खूप चांगले असतील, पण तुम्हाला गरजेच्या वेळी जो आधार तुमच्या मित्रांकडून किंवा मैत्रिणींकडून मिळतो, तो खूप मोलाचा असतो आणि हे सुद्धा मी अनुभवावरून खूप ठामपणे सांगू शकते. आजकाल मैत्री ही खूप जेंडर स्पेसिफिक झाली आहे. 2 मुलींमध्येच मैत्री असू शकते किंवा 2 मुलांमध्येच मैत्री असू शकते. असा एकंदरीतच समज आपल्या समाजात आहे. पण एका मुलामध्ये आणि एका मुलीमध्ये खूप छान, नितळ, प्रेमळ, निस्वार्थी मैत्रीचं एक नातं असू शकतं. हे सांगणारी आणि ते नातं कसं असावं, कसं फुलावं, हे सांगणारी आजची कविता आहे. कवितेचं नाव आहे माझ्या मित्रा आणि डॉक्टर अरुणाताई ढेरे यांनी लिहिलेली ही कविता आहे. अरुणाताई ढेरे या खूप इंटेलेक्च्युअल लेखिका आणि कवयित्री आहेत असं मला वाटतं. नुकतंच मी त्यांचं एक खूप सुंदर काळोख आणि पाणी नावाचं पुस्तक वाचलं. म्हणजे महाभारतातले अनएक्सप्लोर्ड अँगल्स यांनी इतक्या सुंदररित्या मांडल्या आहेत आणि आपण विचारही करू शकणार नाही असं इतक्या ॲनालिटिकल पद्धतीने त्यांनी त्या सगळ्या प्रसंगांचं वर्णन केलेलं आहे. या कवितेमध्ये सुद्धा खूप छान आणि इतकं डीप ऑब्झर्वेशन करून मैत्रीचं नातं कसं असावं याचं त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं आहे. कवितेचं नाव आहे माझ्या मित्रा. माझ्या मित्रा ऐक ना, मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ, अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ, बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही. आज ते तुला का सांगावं असं वाटलं हे मला कळत नाही. पण थांब, घाई करू नकोस. अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावरती खुडू नकोस. पण थांब, घाई करू नकोस. अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावरती खुडू नकोस. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर मग प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अंधारात धपापताय माझं काळीज तर मग तू कोण असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. हाती देशील हात तर पती असशील. आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे, समजून हेही की ते हाती येईल न येईल, पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मलाच लढता येईल. तर मग तू कोण असशील. मित्र असशील माझ्या मित्रा, मित्र असशील, मित्र असशील. किती छान आणि सुंदर अशी कविता आहे. आणि तुम्ही तुमच्या घरच्यांसोबतचे रिलेशनसुद्धा बघा. आईवडिलांसोबतचं नातं बघा, आजी आजोबांसोबतचं तुमचं नातं बघा, भावा बहिणींसोबतचं नातं बघा. प्रत्येक नात्यात तुम्हाला एका पॉईंटनंतर असं वाटतं की त्या नात्यामध्ये सुद्धा मैत्री असावी. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता आई आपली आई नसून मैत्रीण झाली आहे किंवा बाबा आपले बाबा नसून मित्र झाले, तेव्हा तुम्ही खूप मोकळेपणाने अनफिल्टर्ड तुमच्या मनात जे काही असेल तसं तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. आणि मग त्या साध्या
बोलण्याचा संवाद होतो आणि असंच आपले एक एक प्रश्न सुटत जातात. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काव्यमन ला खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही माझी खूप मनापासून रिक्वेस्ट आहे. अशाच छान छान अर्थपूर्ण कविता मी तुमच्यापर्यंत या निमित्तानं पोहोचवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.